नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शिवाजी कुकडे, सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडीच्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मागील व्हिडिओमध्ये आपण उपयोजित मराठीमधील पहिला घटक मुलाखत याबद्दल माहिती घेतलेली होती. ही माहिती घेत असताना प्रथम आपण मुलाखतीचे स्वरूप, मुलाखतीचा हेतू आणि मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावयाची याबद्दल माहिती घेतलेली होती. आज आपण मुलाखत कशी घ्यावयाची, या मुलाखतीची सुरुवात कशी असावी, त्याचा मध्य कसा साधावा आणि त्याचा समारोप कसा करावयाचा याबद्दल माहिती पाहणार आहोत. मुलाखत कशी घ्यावी यामध्ये आपण मुलाखतीची सुरुवात याबद्दल माहिती पाहणार आहोत. असं म्हटलं जातं, कोणत्याही गोष्टीची सुरुवात चांगली असेल तर त्याचा शेवट हा चांगलाच होतो. त्यामुळे मुलाखतीची सुरुवात ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं, म्हणजेच आकर्षक पद्धतीनं कशी होईल याकडं मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने लक्ष दिले पाहिजे. म्हणून मुलाखतीची सुरुवात ही आकर्षक असली पाहिजे. यामध्ये मुलाखतीच्या पहिल्याच प्रश्नामध्ये मुलाखत देणारासुद्धा आणि ऐकणारेसुद्धा, मग ते श्रोते असतील, वाचक असतील किंवा पाहणारे असतील, त्यांना आनंद झाला पाहिजे. मुलाखतकाराच्या पहिल्या 4-6 वाक्यातच श्रोते व वाचक त्या मुलाखतीमध्ये पूर्णपणाने मनाने गुंतले पाहिजेत. बऱ्याच वेळेला आपण फिजिकली एखाद्या ठिकाणी उपस्थित असतो, परंतु आपलं मन मात्र वेगळ्याच ठिकाणी विचार करत असतं. असं न होता जो कोणी श्रोता असेल, प्रेक्षक असेल, तो मनानं त्या ठिकाणी गुंतला गेला पाहिजे. हे करण्यासाठी मुलाखतीची सुरुवात ही आकर्षक असली पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच उदाहरण जर बघायचं झालं तर क्रिकेटच्या मॅचमध्ये जेव्हा फलंदाज पहिल्याच चेंडूवर चेंडू सीमारेषेबाहेर टोलवतो, तेव्हा त्या फलंदाजाला झालेला आनंद आणि प्रेक्षकांना झालेला आनंद हा पाहण्यासारखा असतो. त्याच पद्धतीनं पहिल्या 2 प्रश्नामध्येच किंवा पहिल्याच प्रश्नामध्ये प्रेक्षकसुद्धा असा आनंदी झाला पाहिजे. नैसर्गिकपणे, सहजपणे, ओघवतेपणे हे सगळं घडलं पाहिजे. याला कुठेही कृत्रिमतेचा स्पर्श असता कामा नये. ओढून ताणून ही मुलाखत घेतलेली आहे याची जाणीव श्रोत्यांना किंवा देणाऱ्याला सुद्धा वाटलं नाही पाहिजे. ही काळजी आपण घेतली पाहिजे. मुलाखतकाराला मुलाखतदात्याचा म्हणजे मुलाखत देणाऱ्याचा स्वभाव, त्याची शैली नेमकी माहीत असली पाहिजे. सुरुवातीला मुलाखत देणाऱ्याला आपणाला बोलतं करावायचं असतं. यासाठी आपण एखादा किस्सा, एखादा विनोद सुरुवातीला करू शकतो. म्हणजे तो देणारा जो व्यक्ती आहे तो त्या मुलाखतीमध्ये गुंतून जाईल आणि अशा पद्धतीनं मुलाखतीची सुरुवात असली पाहिजे. अगदी मनावर ताण येईल, मन चलबिचल होईल, अशा पद्धतीची सुरुवात असता कामा नये. मनावरचा ताण कसा सैल होईल, मुलाखत देणारा व्यक्ती कसा बोलता होईल, याकडं मुलाखत घेणाऱ्यानं लक्ष दिलं पाहिजे. मुलाखतीसाठी जे वातावरण निर्माण करायचं आहे, हे वातावरणसुद्धा मोकळं, हलकं, आनंदी निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यातूनच त्या मुलाखत देणाऱ्याचा आत्मविश्वास जो आहे तो वाढत जातो आणि
मग मुलाखत देणारा व्यक्ती जेव्हा आत्मविश्वासपूर्वक बोलतो, प्रश्नांना उत्तरं देतो, त्यावेळेला आपोआपच मुलाखत घेणारा असेल किंवा मुलाखत ऐकणारे प्रेक्षक श्रोतेसुद्धा त्या मुलाखतीमध्ये गुंतून जातील, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा मुलाखतीची सुरुवात ही आकर्षक असली पाहिजे, त्याचबरोबर ती आत्मविश्वासपूर्वक केली पाहिजे. एकदा सुरुवात चांगली झाल्यानंतर त्याचा मध्य कसा असावा याबद्दल आपणाला आता माहिती घ्यावयाची आहे. एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली झाल्यानंतर आपण आनंदी होतो, आपणाला बरं वाटतं. तशाच पद्धतीनं मुलाखत देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा सुरुवात चांगली झालेली असेल तर त्याचा आत्मविश्वास जो आहे तो बळावला जातो, त्याच्याजवळ आत्मविश्वास येतो आणि तो आत्मविश्वासपूर्वक प्रश्नांना सामोरे जात असतो. मग एकदा आत्मविश्वास निर्माण झाला, तो बोलता झाला की आपण मग त्याला एक एक प्रश्न विचारायचा आहे. कारण प्रश्नांची यादी आपल्या समोरच असते, त्याचा क्रम आपण ठरवलेला असतो, त्याच्याकडं असणारी उत्तरं त्या प्रश्नाला अनुसरून येत असतात. त्यावेळेला आपण एक एक प्रश्न विचारला पाहिजे. काही वेळेला उत्तरातून प्रश्न आपण निर्माण केला पाहिजे. आणि म्हणून सुरुवातीला जो आत्मविश्वास त्याच्याजवळ आलेला आहे, तो आत्मविश्वास शेवटपर्यंत कायम राहिला पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळेला मुलाखतदाता थोडंसं मुलाखतीच्या विषयाच्या बाहेर गेलेला असतो. अशा वेळेला त्या व्यक्तीला त्या मूळ विषयावर आणण्याचं कौशल्य मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीकडं असलं पाहिजे, हे आपणाला लक्षात घेणं गरजेचं आहे. प्रश्न उत्तरांची ही रंगीबिरंगी फुले एकामागोमाग एक प्रश्नाच्या धाग्यामध्ये आपण गुंतत जातो. त्यावेळेला ती संवादमाला जी आहे, ती संवादमाला निर्माण झालेली असते. प्रश्नातून उत्तरे, उत्तरातून प्रश्न, प्रश्नांची उत्तरे, उत्तरांचे प्रश्न. बघता बघता मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडत जातात. आणि म्हणून प्रश्न आणि उत्तर यातून ती मुलाखत पुढे जात असते. त्यावेळेला त्या मुलाखत देणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे जे पैलू असतात ते उलगडले जात असतात. आणि त्यावेळेला आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपलं मूळ उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट, त्या उद्दिष्टापासून आपण दूर जाऊ नये, किंवा जर गेलेलं असेल तर प्रश्न विचारून मूळ पदावर, मूळ उद्दिष्टावर आणण्याचं कौशल्य मुलाखत घेणाऱ्याजवळ असलं पाहिजे. आणि अशी जर मुलाखत पुढं जात असेल तर ती रंजक होते, ती आनंददायी वातावरणामध्ये चाललेली असते, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुलाखत देणारी व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीला सुद्धा आपण सहज ओघवतेपणानं बोलतो आहे. आपल्या व्यक्तिमत्वाचे जे काही गुण आहेत तेच आपण इथं सांगतो आहोत असं वाटलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर दडपण येता कामा नये, त्याचा उत्साह कमी होता कामा नये, हे सुद्धा आपण मुलाखत घेत असताना लक्षात घेतलं पाहिजे. मुलाखत देणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त बोलतं करण्याचं काम मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीनं करावयाचं असतं. त्यामुळे मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीनं जास्तीत जास्त न बोलता मुलाखत देणाऱ्या व्यक्तीला बोलतं करण्याचं काम या व्यक्तीनं करावयाचं आहे. आणि अशा पद्धतीनं या प्रश्नांची उत्तरं घेत असताना, प्रश्नांची गुंफण करत असताना त्याच्या व्यक्तिमत्वाचा असणारा विचारसुद्धा आपण यातून पुढं घेत जाणार आहोत. आणि एक आनंददायी उत्साह वातावरणामध्ये आपणाला मुलाखत पुढं घेऊन जावयाचं आहे. मध्य आपण साधल्यानंतर त्या मुलाखतीचा शेवट जो आहे तो आपण चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी काय केलं पाहिजे? बराच वेळ ही मुलाखत चाललेली असते. मग शेवटी कुठंतरी आपल्याला थांबावं लागतंच, पण ते थांबण्याचं ठिकाणसुद्धा योग्य असलं पाहिजे. याचं कारण, नको त्या ठिकाणी जर आपण थांबलो
तर आपणाला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. म्हणून आपण ठरलेल्या ठिकाणी जर थांबलो तर आपणाला आनंद होतो. तशाच पद्धतीनं मुलाखतीचा समारोपसुद्धा योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं करण्याचं कौशल्य मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीकडे असलं पाहिजे. ज्यावेळेला मुलाखत रंगात आलेली असते त्यावेळेला मुलाखत थांबवून चालत नाही. ज्यावेळेला प्रेक्षक पूर्णपणे भारावून गेलेला असतो, प्रेक्षकांना त्या मुलाखतीमधून आनंद मिळत असतो, अशा वेळेला सुद्धा मुलाखत थांबवून चालत नाही. त्याचा एक ती वेळ आपण साधण्याचं काम केलं पाहिजे. ज्या वेळेला आपण थांबतो त्यावेळेला त्या श्रोत्यांना असं वाटलं पाहिजे, अरे अरे फारच लवकर संपली मुलाखत, असे वाटायला लावणारा समारोप करण्यासाठी त्या मुलाखतकाराने प्रयत्न केला पाहिजे. मुलाखत थांबवल्यानंतर प्रेक्षकांना असं वाटलं नाही पाहिजे की मुलाखत ही अर्धवटच झाली, आणखी प्रश्नांची उत्तरं आपणाला पाहिजे होती, आणखी प्रश्न विचारले पाहिजे होते, परंतु या मुलाखतीचा समारोप हा काही योग्य झाला नाही असंही कोणी म्हणता कामा नये. यासाठी योग्य ठिकाणी मुलाखत संपवण्यासाठी बऱ्याच वेळेला आपणाला विचार करावा लागतो. प्रश्नाऐवजी परिणामकारक प्रभावी निवेदन या क्षणी फार महत्त्वाचे असते. म्हणजे प्रश्न विचारून थांबण्यापेक्षा त्या मुलाखतीचा सार जो आहे तो कशा पद्धतीने घेतला गेला, त्याचा परिणाम श्रोत्यांच्यावर कसा झाला, हे आपल्या निवेदनातून मांडणं हे फार या ठिकाणी महत्त्वाचं असतं. मुलाखत योग्य वेळी योग्य ठिकाणी संपवावी. योग्य वेळ कोणती, तर अशी वेळ की त्यावेळी मुलाखत संपेल याचा श्रोत्यांना जराही अंदाज आलेला नसतो. म्हणजे श्रोत्यांना असं वाटलं नाही पाहिजे की आता मुलाखत संपणार आहे, ती अनपेक्षितपणे संपवावी. कुणाचीही अपेक्षा नसताना अशी अनपेक्षित ठिकाणी ही मुलाखत संपवली की म्हणजे ती मुलाखतीचा शेवट जो आहे तो योग्य ठिकाणी केला असं आपण म्हणू शकतो. अजूनही हवीशी वाटत असतानाच संपवावी, पण ती अपूर्ण अर्धवट राहिली अशा स्थितीत संपवू नये. ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मुलाखत ही अपूर्णच आहे, अर्धवटच राहिलेली आहे असे श्रोत्यांना वाटता कामा नये. आणि म्हणूनच मुलाखत योग्य ठिकाणी संपवण्यासाठी आपणाला प्रयत्न करावे लागणार आहेत. मुलाखतीतून बाहेर पडत असताना श्रोते आनंदित झाले पाहिजेत आणि श्रोत्यांच्याकडून त्यांच्या तोंडून मुलाखत यशस्वी झाली, मुलाखत चांगली झाली, मुलाखतीतून बरंच काही आपणाला मिळालेलं आहे, जीवनामध्ये आपण याचा उपयोग करून आपण सुद्धा यशाच्या शिखरावर जाणार आहोत असं वाटलं पाहिजे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर प्रत्यक्ष नोकरीसाठी किंवा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची मुलाखत जी आहे याबद्दल थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत. म्हणजेच बऱ्याच वेळेला आपल्याला नोकरीसाठी मुलाखत द्यावी लागते, कारण त्या ठिकाणी अनेक उमेदवार असतात आणि त्या उमेदवारामधून आपणाला ती नोकरी मिळवायची असते. बऱ्याच वेळेला अभ्यासक्रमासाठी सुद्धा आपणाला अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सुद्धा आपणाला मुलाखती द्याव्या लागत असतात. अलीकडं या मुलाखती मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात हे आपल्या लक्षात आलेलंच असेल. आता या मुलाखतीमध्ये त्या उमेदवाराकडून काय अपेक्षा असते, तर बघा, बौद्धिक क्षमता व त्याच्या ज्ञानाची पातळी याचा त्या ठिकाणी विचार केला जातो. एखाद्या व्यक्तीला त्या विषयातलं ज्ञान किती आहे, तो विषय त्यानं किती चांगल्या पद्धतीनं अभ्यासलेला आहे, त्या विषयामध्ये असणारं ज्ञान जे आहे ते ज्ञान
त्यानं कसं आत्मसात केलेलं आहे हे सुद्धा या ठिकाणी पाहिलं जातं. यावर जरी अधिक भर दिलेला असला तरीसुद्धा अलीकडच्या काळामध्ये त्या उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाचे मूल्यमापन करण्यावर जास्त भर दिला जातो आहे हे लक्षात आलेलं आहे. त्या उमेदवाराचं वर्तन कसं आहे, त्या वर्तनासंबंधी काही प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे याबद्दल काही प्रश्न विचारले जातात. समजा त्या उमेदवाराला नोकरी मिळाल्यानंतर त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन कसा असणार आहे हे सुद्धा या ठिकाणी तपासलं जातं. आता उमेदवाराकडून वेगवेगळ्या अपेक्षा केल्या जात आहेत. त्या वेगवेगळ्या असणाऱ्या अपेक्षा तो पूर्ण करतो किंवा नाही याची सुद्धा चाचपणी या मुलाखतीमधून घेतली जाते. त्याची बौद्धिक, तांत्रिक हुशारी, निर्णय क्षमता, भाषेवरील त्याचं प्रभुत्व, त्याचं आत येणं, बसणं, त्याचबरोबर परिधान केलेला पोशाख याहीपेक्षा तुम्ही सध्याच्या स्पर्धेत टिकून राहाल का, अपेक्षित उद्दिष्टे तुम्ही कितपत गाठू शकाल याबद्दल त्या उमेदवाराकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न हा केलेला असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या गटाचं नेतृत्व करतो त्यावेळेला ती नेतृत्व करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे का. समजा गटकार्यामध्ये एखाद्या वेळेस अडचण निर्माण झाल्यानंतर त्या अडचणीला तोंड देण्यासाठी तुम्ही कसा प्रयत्न करणार आहात हे सुद्धा या ठिकाणी पाहिलं जातं. आपली चूक तुम्ही मान्य करू शकता का. बऱ्याच वेळेला व्यक्ती आपल्या हातून घडलेली चूक लपवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु चूक लपवण्याऐवजी झालेली चूक कबूल करणं हे केव्हाही चांगलं असतं हे सुद्धा आपण विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून नोकरीसाठीच्या किंवा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ज्या मुलाखती घेतल्या जातात त्या मुलाखतीमधून या सर्व गोष्टीचा विचार या ठिकाणी केलेला असतो हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मुलाखत घेताना कोणत्या गोष्टी करावयाच्या याबद्दल थोडक्यात आपण माहिती पाहू. मुलाखत घेणाऱ्याने आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून प्रश्न विचारावेत. म्हणजेच जो घेणारा व्यक्ती आहे त्याची मर्यादा आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ती लक्षात घेऊनच प्रश्न विचारले पाहिजेत. प्रश्नांचे उत्तर देण्याचे किंवा न देण्याचे मुलाखत देणाऱ्या व्यक्तीला स्वातंत्र्य असलं पाहिजे. एखाद्या प्रश्नाचं तो उत्तर देत नसेल तर वारंवार तोच प्रश्न विचारून आपण त्याला गोंधळात टाकायचं नाही. समजा तो प्रश्नाचं उत्तर देत नसेल तर पुढचा प्रश्न आपण विचारला पाहिजे. मुलाखतीचे सादरीकरण ओघवतेपणे, उत्स्फूर्तपणे असलं पाहिजे. त्याचबरोबर ते श्रवणीय असलं पाहिजे. ऐकावयास योग्य अशा पद्धतीचं असलं पाहिजे. मुलाखती दरम्यान अनौपचारिक आणि सकारात्मक वातावरण निर्माण झालं पाहिजे. हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. अनौपचारिक जणू काही इथं गप्पा चाललेल्या आहेत, चर्चा चाललेली आहे, अशा पद्धतीनं सकारात्मक वातावरण निर्माण केलं पाहिजे. हो, नाही, माहीत नाही, नंतर सांगेन अशी उत्तरे येणारे प्रश्न आपण विचारू नयेत. त्याचबरोबर संयम, विवेक आणि नैतिकतेचे पालन यांना खुसखुशीतपणाची जोड देऊन मुलाखतीत रंग भरावेत. म्हणजेच मुलाखत चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकते, चांगल्या वातावरणामध्ये मुलाखत पुढं जाऊ शकते आणि त्या मुलाखतीतून आपली उद्दिष्टे साध्य होऊ शकतात. मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी. चुकीचे
अप्रस्तुत प्रश्न विचारणे टाळावे. मुलाखत देणाऱ्याचा अपमान होईल असे प्रश्न विचारू नयेत. ज्या प्रश्नाद्वारे ताणतणाव, संघर्ष निर्माण होईल असे प्रश्न विचारू नयेत. मूळ विषय सोडून विषयांतर होईल असे प्रश्न विचारू नयेत. अपेक्षित उत्तर सूचित होईल असे सूचक प्रश्न नसावेत. म्हणजे एखादा प्रश्न असाही विचारायचा नाही की त्यातून जे अपेक्षित उत्तर आहे ते अगोदरच आपणाला माहीत आहे किंवा ते माहीत करून घेण्याची प्रयत्न आपण प्रश्नातूनच करतो की काय असं वाटू नये. क्लिष्ट अवघड प्रश्न विचारू नयेत. जे क्लिष्ट आहेत, अवघड आहेत असे प्रश्न अजिबात विचारायचे नाहीत. प्रश्नांची पुनरावृत्ती करू नये. एखाद्या प्रश्नाचे उत्तर देण्याचं मुलाखत देणारा टाळत असेल तर तो प्रश्न पुन्हा पुन्हा विचारू नयेत किंवा प्रश्नांची पुनरावृत्तीसुद्धा होता कामा नये. पूर्वतयारी आणि पूर्वाभ्यास न करता अति आत्मविश्वासाच्या आहारी जाऊन मुलाखत घेऊ नये. आजपर्यंत मी एवढ्या मुलाखती घेतलेल्या आहेत, मला मुलाखतीची पूर्वतयारी करायची काय गरज आहे, हा विचार करून आपण अति आत्मविश्वासाच्या आहारी जाऊन मुलाखत घेऊ नये. रटाळ, कंटाळवाणे, प्रभावहीन प्रश्न विचारणे टाळावेत. मुलाखतीदरम्यान हास्यास्पद हावभाव करू नयेत. मुलाखत देणाऱ्यापेक्षा मुलाखत घेणाऱ्याने स्वतः जास्त बोलू नये. म्हणजेच या ठिकाणी मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीनं कमीत कमी बोललं पाहिजे व मुलाखत देणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त बोलण्यासाठी संधी दिली पाहिजे. मुलाखत नियोजित वेळेत पूर्ण करावी. मुलाखतीला दिलेला वेळ, दिलेली उद्दिष्टे साध्य होतील अशाच पद्धतीनं वेळेत मुलाखत पूर्ण करावयाची असते. या गोष्टी मुलाखत घेत असताना आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. शेवटी या मुलाखतीचा समारोप किंवा या पाठाचा समारोप पाहत असताना आपणाला एक गोष्ट लक्षात येते की जनसंपर्काची ती प्रमुख 3 माध्यमं आहेत. मग दृक श्राव्य माध्यम आणि दृकश्राव्य माध्यम. या तिन्ही माध्यमामध्ये मुलाखतींना फार महत्त्व आहे. यामध्ये आपण प्रकट मुलाखती, नियतकालिकामधील लिखित मुलाखती, आकाशवाणीवरील श्राव्य मुलाखती आणि दूरचित्रवाणीवरील दृकश्राव्य मुलाखती, प्रत्यक्ष घटनास्थळी घेतल्या जाणाऱ्या मुलाखती अशा विविध प्रकारांच्या मुलाखतींनी वर्तमान जनजीवन अंतर्बाह्य व्यापून टाकले आहे. म्हणजेच आज आपणाला पेपरमधून असतील, आकाशवाणीवरून असतील, त्याचबरोबर प्रत्यक्ष मुलाखती आपण ऐकत असतो. या मुलाखतीमधून व्यक्तीमधील असणारे विविध गुण श्रोत्यांच्या पुढे, प्रेक्षकांच्या पुढे आणण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून केला जातो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मुलाखत का ऐकावयाच्या याबद्दल मला असं वाटतं की त्या व्यक्तीनं जो केलेला संघर्ष आहे, त्याचबरोबर जीवनामध्ये आलेल्या अडचणीवर त्यानं केलेली मात असेल आणि यशाचं शिखर गाठलेलं असेल तर त्या मुलाखती ऐकून आपल्या मनामध्ये सुद्धा तशा पद्धतीची प्रेरणा निर्माण झाली पाहिजे किंवा होत असते. यासाठी मुलाखती आपण ऐकल्या पाहिजेत. मुलाखतीमधून आपल्या जीवनाला सकारात्मक बघण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. एखादी व्यक्ती जर अडचणीवर मात करून स्पर्धेच्या युगामध्ये सर्वोच्च
पदवी यश संपादन करत असेल तर आपण सुद्धा या पद्धतीनं प्रयत्न केला पाहिजे. ही मनामध्ये निर्माण होणारी इच्छा हे मुलाखतीचं यश असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमधून मुलाखतीची सुरुवात, मुलाखतीचा मध्य, मुलाखतीचा शेवट, त्याचबरोबर मुलाखत घेत असताना कोणत्या गोष्टी आपल्या जवळ असल्या पाहिजेत व कोणत्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत याविषयी सविस्तर माहिती पाहिलेली आहे. यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.